हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 27 ओवी क्रमांक 109. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, राम कृष्णी संकल्प धरुनी राहे. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, राम कृष्णी संकल्प धरुनी राहे. व्यवहारी जगतात काही ना काही चुरगाळले हे जातेच. संसारात सर्वांना समाधानी करणे केवळ अशक्य असते. समाजात वावरताना नेहमीच 2 किंवा त्याहूनही जास्त भिन्न मतांची माणसे भेटत असतात, संपर्कात येत असतात. या सर्वांमधून जशी काही जणांशी मैत्री होते, तसाच काही जणांजवळ दुरावा आणि शत्रुत्व निर्माण होते. यामधून आपल्या हातून पापपुण्य होत असते. त्याचे यथायोग्य फळ आपल्याला भोगावे लागते. हे एक दुष्ट चक्र असते. यामधून बाहेर पडणे अशक्य असते. पापामुळे दुःख होते, तसेच पुण्यामुळेही ते विलासी भोग उपभोगूनही शेवटी दुःखच वाट्याला येते. या दुष्टचक्रातून सुटका करून घ्यायला अध्यात्म हाच एकमेव मार्ग आहे. अन्य मार्गाने यामधून बाहेर पडता तर येत नाहीच, उलट आपण त्यात जास्तच रुतत जातो. अध्यात्मामध्येही नामजप हा सर्वात सोपा आणि चटकन मुक्त करणारा मार्ग आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की नाममंत्र जप कोटी जाईल पाप. श्रीहरीचे नाम घ्यावे. अखंड नामजपाने कोटीच्या कोटी पापे नष्ट होतात. याचा अर्थ असा आहे की कितीही पापी मनुष्य असला तरीही त्याने जप साधना करावी. त्यायोगे त्याची पापलालसा बंद होईल. तो भक्तिमार्गी लागेल, सत्वगुणी होईल. तो दीनदयाळ प्रभू त्याला मुक्ती देईल. याचा अर्थ त्याला आत्मसाक्षात्कार होईल. ती परमात्म्याची एक झलक त्याच्यात आमूलाग्र बदल घडवून आणील आणि तो भौतिक भोगापवर्गतेतून मुक्त होईल. यासाठी जप किती करावा तर कोटीच्या कोटी जप करावा. म्हणजेच सतत अव्याहत जप करत असावे. पापमुक्त झाल्यावरही जपसाधना चालूच ठेवावी. पापी माणसाला एकदम जप सुरू करायला आणि जप सुरू केल्यावर तो चालू ठेवायला जमत नाही. त्यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊली काळजीयुक्त अंतःकरणाने येथे सांगत आहेत की रामकृष्णी संकल्प धरुनी राहे. यासाठी अशाने जपसाधनेचा संकल्प सोडावा. नामजपाचे व्रत करावे. संकल्प व्रत मोडता येत नाही. त्यायोगे जपसाधना सिद्धीस जाते. हरि ओम.